तर दुपारी छानपैकी मस्त कोटमगावचं देवीचं दर्शन घेऊन गावातली आमची सगळी कामं उरकून मैत्रिणीला भेटून फायनली आम्ही घरी आलो. आणि घरी आमचे मामा मामी आलेले होते, जे देखील आजीलाच भेटायला आले होते. तर छानपैकी सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होऊन जेवणं खावणं झाली. मग पुन्हा एकदा जरासा आराम झाला आणि मग मामान ते लगेचच जायला निघाले. त्यांना जवळ जायचं होतं, पण तरी देखील रात्र व्हायच्या आत त्यांना पोहोचायचं होतं, म्हणून त्यांची ही सगळी धावपळ. तर सगळेजण त्यांना सी ऑफ करायला बाहेर आले. मस्तपैकी सगळ्यांच्या पाया पडणं झालं, दर्शन घेणं झालं. अधिष्ठाचं देखील मस्तपैकी सगळेजण लाड कोड कौतुक करत होते. हे सगळं खूप छान वाटत होतं. अधिष्ठाचे बाबा असे वरती झोपलेले होते, तर तिला उठवण्यासाठी ते आवाज देत होती त्यांना. आमची अधिष्ठा अशी पडली होती रस्त्यावर, तर ते रस्त्याने तिला पाडलं असं तिचं म्हणणं होतं, म्हणून ती त्याला हातरे करत होती. हे बघताना आम्हाला खूप मजा वाटत होती. ती एवढी क्यूट करत होती ना ते सगळं. मग फायनली आम्हाला देखील जाण्याची वेळ आली. आम्ही पण सगळी आवरावरी केली, चहापाणी झालं आणि मस्तपैकी छान देवाचं दर्शन घेऊन वगैरे सगळ्यांच्या पाया पडून आम्ही जायला निघालो. पुण्याला पोहोचायचं होतं, त्यामुळे जरा घाई गडबडीतच पटकन पप्पांनी गाडी घेतली. आदित्यला थोडी झोप व्हावी म्हणून, आणि अधिष्ठाला तर यायचं नव्हतंच. मामान त्यांच्याकडं थांबून ती आम्हाला मस्तपैकी बाय करत होती. तर जाता जाता आम्हाला आमच्या एका फ्रेंडकडे देखील जायचं होतं. तिथे आम्ही नाही नाही म्हणत असताना त्यांनी इतका सुंदर जेवणाचा घाट घातला. माझ्या फ्रेंडने तर इतकी सुंदर भाजी बनवलेली, इतका छान स्वयंपाक झालेला. मग छानपैकी जेवणं खावणं झाले, हळदी कुंकू झालं आणि मग फायनली आम्ही पुन्हा जायला निघालो. तिथे खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे अतिशय छान वाटत होतं. पूर्ण फॅमिली खूप भारी होती. सगळ्यांनी आम्हाला एकदम छान सामावून घेतलं, छान गप्पा गोष्टी झाल्या. आणि अधिष्ठाला तिथल्या बाळाच्या खेळण्या घेऊनच खेळायचं होतं आणि नंतर जाताना पण ती त्याला सोडत नव्हती. आणि फायनली आम्ही जायला निघालो. उशीरच झाला, पण आमच्या यांनी इतकी भन्नाट आणि सुंदर गाडी चालवत सुखरूपरित्या पोहोचवलं घरी. थँक्स फॉर वॉचिंग.